हवलदार बजरंग निम्बालकर, आपने पूर्व सैनिकों और वीर नारियों की भलाई के लिए महत्वपूर्ण योगदान दिया। सेवानिवृत्ति के बाद आपने टाइम्स ऑफ इंडिया और लोकमत पुणे में रिपोर्टर के रूप में कार्य किया और कोविड के दौरान सैनिकों और पूर्व सैनिकों को यात्रा और चिकित्सा सहायता प्रदान करी। उन्हें प्रधानमंत्री से बच्चों की शिक्षा में योगदान के लिए पत्र सहित कई पुरस्कार से सम्मानित किया गया है। हवलदार बजरंग निम्बालकर। अब मैं जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदन नियम आहे हो की लढायला जाताना सामान आमचं मर्यादित असलं पाहिजे। आमच्या कितीतरी चांगल्या आठवणी होत्या, कितीतरी फोटोज माझे होते, मी लिहिलेली डायऱ्या होत्या। मला डायरी लिहिण्याची लिखाणाची खूप मोठी सवय होती। तर ते सवय ती लिहिलेली डायरी, त्यावेळेस फोटो चांगले चांगले व्हीआयपी बरोबर किंवा काय असं मला ज्यावेळेस मी इथं इंजिनिअरिंग येतो त्यावेळेस जी सगळी सर्टिफिकेट मिळाली ती सगळी जाळली गेली त्यावेळेस। कारण आमच्या बरोबर एक चिटुरी सुद्धा आमच्या बरोबर लढायच्या वेळेस नको होती। सगळं आमच्या समोर आमच्या सगळ्या आठवणी जाळल्या गेल्या। कितीतरी मला वाईट वाटलं, पण काय नियमापुढे काहीच नाही। कारण सैनिक ही शिस्त एवढी मोठी, शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे सैनिक हा। कारण सैनिकांच्या शिस्तीपुढे सगळ्यांचं हॅट्सऑफ असतं। त्यामुळं जाळायचे तर जाळायचे। सुरुवात मी स्वतः हवालदार होतो, माझं स्वतः सगळं बाहेर काढून दिलं। बायकोकडे आलेली पत्र असतेली किंवा आणि काय आठवण असतील, आम्ही सैनिकांसाठी काय आता तुमचं व्हिडिओ कॉल येतो, दिवसात 3 वेळा व्हिडिओ कॉल करून तुम्ही बोलू शकता जिथनं शक्य आहे। त्यावेळेची परिस्थिती काय, तुमच्या बायकोनं आता लिहिलेलं पत्र 11 दिवसानंतर माझ्याकडे पोहोचणार। आमच्यातल्या कित्येक जणांचं ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस संसदेवरती ज्या वेळेस हमला झाला तेव्हा ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस 13 महिने कोणाला सुट्टी नव्हती। अगदी वडील गेलं असू द्या काय फरक पडत नाही, आई आजारी काय फरक पडत नाही, तिथल्या तिथं बघा म्हणायचे आपण देशासाठी लढायला आलेलो। कित्येकाची पत्रच दाखवली जात नव्हती मोठ्या मोठ्या घटना घडल्यानंतर सुद्धा। मला कारगिल सारखं आणि कुपवाडा सारखं मला चांगले प्रसंग आठवतात। वरती बर्फ पडला की मुवमेंट सगळ्या बंद होतात, म्हणजे वर जाणं म्हणजे चौक्यापर्यंत जाणं शक्यच नाही होत। 6 महिन्याचं राशन बर्फाच्या वेळेस भरलं जातं, त्यानंतर वर जाणं खाली येणं काही भानगडच नाही, म्हणजे बर्फाच्या टाइमला खास करून तर। आलेलं पत्र तिथं जर आलं त्यांच्या परवानगीनं, म्हणजे बरेचसे आमचे सैनिक फोन करून वरनं विचारायचे आमचं पत्र आलं का, आठवणी आहे बरोबर काय आठवणी घेऊन जगायचे। पुढे बघितलं तर पाकिस्तान आहे, माग भारत पण दिसेना हो। अशा ठिकाणात आम्ही आहे की भारत दिसतानाच मला पाकिस्तानच जास्त दिसतो, पुढे दिसतोय। अशा ठिकाणात आम्ही आहे, मग कोणत्या आठवणीवरती जगायचं हो, किती वेळ जगायचं, काय सुविधा आहेत तिथं। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शमिका होसगे यांच्या पॉडकास्टवर तुमचं हार्दिक स्वागत। साधारण माणूस जेव्हा सेवानिवृत्त होतो किंवा कुठल्याही कामातून निवृत्त होतो, रिटायरमेंट नंतर आपलं आयुष्य कसं जगायचं याचं खूप छान प्लॅनिंग त्यांनी केलेलं असतं, आनंदानं जगायचं असतं। पण आर्मीतल्या लोकांचं मुलखा वेगळी माणसं यातलं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे। त्यांचं नाव आहे श्री बजरंग निंबाळकर। हे सर आर्मी रिटायर्ड आहेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांचं आयुष्य समाजासाठी त्यांनी वाहिलेलं आहे। एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे जे काही कार्य चालू आहे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार ताई, तुमचं शमिका होसगे या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत। आभारी आणि धन्यवाद। काय सांगाल, कसं सैन्यामध्ये भरती झालात काय? मी मूळचा सातारा जिल्हा तडोळे गावचा। आमचं कुटुंब शेतकऱ्याचं, वडील शेतकरी, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा कल आणि भर होता तो शेतीकडे होता। शेतीचं बेभरोशाचं सगळं म्हणजे उत्पन्नाचा बाजू जी असते ती बेभरोशाची असते आणि आपल्याकडे असलेलं बुद्धी कौशल्य याचा वापर जर कुठं चांगला करायचा असेल तर सगळ्यात चांगली सेवा म्हणजे ती सैन्य सेवा होती। आणि त्याच काळात श्रीलंकेमध्ये सुरू असलेलं शांतीसेनेचं जे युद्ध होतं आणि पाकिस्तान बरोबर त्याच दरम्यान युद्धाच्या बऱ्याच मोठ्या घडामोडी झाल्या होत्या। सैनिकांच्या विषयी मनामध्ये खूप मोठं कुतूहल होतं आणि त्याचबरोबर त्यामध्ये जावं, त्यामध्ये सेवा करावी, मरावं तर देशासाठी, जगावं तर देशासाठी, ही मोठी भन्नाट कल्पना आमच्या डोक्यात होती। शाळेपासूनच आमची सुरुवात होती। त्यामुळं आम्ही सर्वात पहिल्यांदा जे प्राधान्य आपण देऊया सैनिक क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून प्राधान्य देऊया।
त्यानंतर मग आपण जर उर्वरित जर का आपल्याला जर करायचं असलं ते सुद्धा करू, सेवा करू तर देशासाठीच करू. आणि 1988 मध्ये मी भरती झाले होतो. बर. 20 वर्षे सेवा पूर्ण कंप्लीट केली. जसं मी मिलिटरीत मला काहीतरी विशेष करायचं होतं तसंच विशेष बाब म्हणून मला थोडं वेगळं क्षेत्र निवडायचं होतं. पुणे महानगरपालिकेत गांडूळ खत विभागासाठी म्हणून तर मार्गदर्शनासाठी काम करत होतो पहिला. ज्यावेळेस मी आलो सेवानिवृत्तीनंतर त्यासाठी म्हणून काम करायला सुरुवात केलं. आणि ज्यांच्याकडे मी मार्गदर्शनासाठी गेलो होतो, सल्लागार म्हणून काम करायसाठी म्हणून ज्यांच्याकडे गेलो त्या भगिनी होत्या धनकवडीतल्या. त्यांनी सांगितलं की दादा मी पत्रकार होणार आहे. मी हा फक्त शब्द ऐकला आणि लोकांचं, पुणेकरांचं, लोकांचं, समाजाची जर सेवा करायचं खूप चांगलं जर साधन असेल तर पत्रकारिता आहे. कारण पत्रकारिता क्षेत्रामध्ये सगळी क्षेत्र तिथं सामावले होतात. जिथे येऊन सगळी जे थांबतात ते पत्रकारांच्या तिथं, माध्यमाच्या तिथं. त्यामुळं सगळ्यात मला आवड निर्माण झाली ती पत्रकारिता. लोकमतमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही सोनं केलं. क्या बात. आमचा सैनिकामधून कुणी सुद्धा पत्रकारितेकडे कुणी वळतं असं मला अजूनपर्यंत आठवत नाही. जवळजवळ 48,000 माझे सैनिक आपल्या पुण्यामध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तिकडे कुणीच नाही. बरोबर. सैनिकांचा प्रश्न कोण मांडणार? समाजाचा प्रश्न कोण मांडणार? कारण पत्रकारितेमध्ये पैसा खूप कमी आहे, पगार कमी आहे. ऍडिशनल जर कुठनं सोर्स असेल तर त्याच आम्ही चालण्यासारखं आहे. तुमच्यात ती डेअरिंग असलं पाहिजे, पूर्ण वेळ काम करण्याची तुमच्या क्षमता असली पाहिजे, लिखाणाचं तुमच्याकडे सगळं कौशल्य असलं पाहिजे. बरेचसे म्हणजे ही कौशल्य असणं गरजेचं होतं. ती कौशल्य आत्मसात केली, त्यामधून फायदा इतका खूप झाला. जे समाजासाठी म्हणून जे फायदा तो प्रचंड झाला. कारण समस्याग्रस्त समाज आहे तो सगळा आकृष्टला गेला. राजकारणी असतील, समाजकारणी असतील, समस्याग्रस्त लोक असतील किंवा आपल्याकडं चांगली लोक असतील, त्यांना टिपणं आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं हे काम खूप चांगलं होत होतं. आणि मला धनकवडी भाग मिळाला होता. लोकमतनं मला खूप चांगली संधी दिली. कारण की बजरंग निंबाळकर हे नावच लोकमतनं मला मोठं केलं. आणि निरपेक्ष भाव जे म्हणतात ते सगळ्यात महत्वाचा होता की काहीतरी मिळाल्यानंतर मी काम करू ह्याची अपेक्षा मला काहीच नव्हती कसलीच. कारण मला अपेक्षित असणार माझी अर्ध्या पोटाची म्हणजे भाकरी जी भूक आहे जी मला देश देत होता. आणि पेन्शन होती, अपेक्षा काहीच नव्हती कसलीच, कुणाकडूनच अपेक्षा नव्हती. मी लोकमतला सुद्धा सांगितलं की मला फक्त लोकांच्या समस्या मांडण्याची संधी मिळू द्या, बाकी मला काहीच नाही. ज्यावेळेस एकदा एक सैनिक पत्रकारितेत उतरलाय, बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे पुढच्या अधिकाऱ्यांचा असेल, राजकारण्यांचा असेल, समाजकारणामधले असेल, नागरिकांचा असेल की हा माणूस भ्रष्टाचारी नाही. हा सगळ्यात पहिल्यांदा की सैनिक म्हणलं की निष्कलंक हा माझ्या पुढे जे दाखला जे असतो ना हा मोठा जबरदस्त होता. आणि त्यानंतरच लोक माझ्याकडे पोहोचत होती. आणि कोणताच भाव नाही ना. मी ज्यावेळेस आम्ही बातमी करण्यासाठी जायचो, बातमी झाली, आपलं कपाळ गोळा केलं, माघार निघून गेलो. म्हणजे अपेक्षा तुमच्याकडून कोणत्या शून्य होत्या. फक्त तुमची समस्या किंवा तुम्हाला जर चांगली समाजातली माणसं आहेत त्यांना मोठं करण्याचं काम होणं गरजेचं होतं, ती समाजापर्यंत पोहोचवायची होती. आणि दुसरं होतं की समस्यावाल्यांची समस्या निपटवायची. हा 2 कामं होती. मनापासून अगदी खूप चांगलं वाटतं की अशी कित्येक लोक आपल्यामुळे चांगली झाली. आपण जे एक मिलिटरीवाला सांगतोय, सच्च मनानं सांगतोय, तर ती वळली सुद्धा, चांगल्या मार्गाला लागली सुद्धा. जी बिघडली होती ती सुद्धा चांगली सुधारली. जी बिघडून आहेत आपल्याला असं वाटत होते ती सुद्धा चांगली झाली. आता स्वर्गीय सुधाकर पाटारे साहेब IPS अधिकारी, मुंबईचे DCP, त्यावेळेस मुलांच्यासाठी म्हणून समुपदेशन काम करत होतं. जे बाल गुन्हेगाराकडे जे मुलं वळतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशन सुरू होतं. आणि तेच काम, त्याच प्रकारचं काम आम्ही सुद्धा हातात घेतलं आणि खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली. मी ज्यावेळेस काश्मीरमध्ये 10 वर्ष काम केलं, विषम परिस्थितीत असेल, आतंकवाद्यांच्या बरोबरच्या ह्याच्यातनं काम करत असेल किंवा सीमेवरती काम करताना सतत आम्हाला म्हणजे 24 तास आम्हाला मरणाची गाठ होती. आणि आतंकवाद्यांच्या बरोबरच्या केलेल्या ऑपरेशन मध्ये तर अगदी मरता मरता कित्येक वेळा आपण वाचून आलो. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमधून वाचलो, परंतु आतंकवाद्यांच्या लढाईमध्ये प्रसंगी सुद्धा आम्ही वाचून आलो.
म्हणजे आमचं हे जगणं आता सध्या चाललंय ते बोनस जगणं आहे. माणसं भेटतात ते मरणाला भेटतात. कोणतं काम केलं तर मरतोय असं कधीच नसतं होत. पण माणसं भेटतात आणि तिथंच थांबतात. पण आम्ही तिथं थांबलो नाही. ही संतांची भूमी, छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये मी ज्यावेळेस काम करतोय, मला जी प्रेरणा भेटली ती छत्रपतींची प्रेरणा भेटली की काम करत राहिलं यश मिळत जाणार आहे. बरोबर. तुमचं फक्त कामामध्ये सातत्य पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि कामाप्रती तुमचं की तुम्ही हे काम करू शकाल यशाच्या बाबतीत ती तुमची खात्री जी आहे असणं गरजेचं आहे. सद्गुरू वामनराव पैंच्या कार्यक्रमात अगदी शेजारी बसून त्यांचं प्रवचन ऐकलं. त्यांनी सांगितलं तुम्ही जसं बोलाल तसं होत राहील. बरोबर. सर, शहीद परिवार आणि सैनिकांसाठी त्यांच्यासाठी तुम्ही काय पद्धतीचं कार्य करतात? खूप मोठ्या संख्येनं माजी सैनिक आहेत, शहीद परिवार आहेत, वीरपत्नी आहेत, बऱ्याच समस्या आहेत आणि समस्या जेवढ्या ज्या आहेत त्याचा प्रकार पण तेवढंच वेगळे वेगळे आहेत. म्हणजे कुणाचं कागदपत्राविषयी समस्या असतील, कुणाच्या जमीन जुमल्याचं असतील, कुणाचं पैसे मिळत नाहीत म्हणून अडचणी येतात किंवा अन्य काही इथल्या पोलिसांच्या असतील. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या. मला वाटते पुण्यातल्या बहुतेक आणि सातारा, पुणे किंवा महाराष्ट्रभरात जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून मी शहीद परिवाराबरोबर मी जोडलेलो आहे. सर, तुमच्या जय हिंद फाउंडेशन विषयी आम्हाला ऐकायला आवडेल. जय हिंद फाउंडेशन हे वीरपत्नी, शहीद परिवार, माजी सैनिक यांच्यासाठी खास करून काम करणार NGO सामाजिक संस्था आहे. 2017 ही स्थापन झाली. भारताच्या 6 राज्यामधून हिचा पसारा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा पसारा पूर्णपणे आहे. वीर नारी किंवा शहीद परिवारासाठी येणारे किंवा शहीद आपल्या ज्या शहीद माता परिवार म्हणजे सगळंच पूर्ण कंप्लीट येतो त्यांच्यासाठी येणाऱ्या सगळ्या कोणत्याही प्रकारची समस्या आहे ती ज्यावेळेस शहीद परिवारांना आमच्यापर्यंत म्हणजे जय हिंद फाउंडेशन पर्यंत पोहोचवली की त्याचा निपटारा करण्यासाठी म्हणून संबंधित तिथली शाखा म्हणजे जर का तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल किंवा अनेक काही असेल कार्यरत असते. संबंधित विभागाशी आमचे जे जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष संदीपजी माने आहेत, आमचे सचिव राष्ट्रीय सचिव जे आहेत मांढरे सर आहेत, हनुमानजी मांढरे, ते सातत्यानं त्याच्यावरती पाठपुरावा करतात. अगदी जर तुम्ही फक्त म्हणाल की समस्येसाठीच म्हणून काम करतो असं काहीच नाही. त्या वीर पत्नींचा वाढदिवस असेल किंवा त्यांच्या परिवारातले कोणाचा जर साजरा करायचा असेल, आम्ही शुभेच्छा देऊन सुद्धा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर समाजामध्ये मानाचं स्थान म्हणजे ज्यावेळेस सैनिक शहीद होतो तिचं पत्नी किंवा परिवार एकदम त्यांच्या पाठीमागं कोण आहे का नाही त्यांना भीती वाटते. बरोबर. पण त्यांच्या पाठीमागं ज्यावेळेस जय हिंद फाउंडेशन उभं राहतं त्यावेळेस त्यांना लाख मोलाचा म्हणजे 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटून जातं. फक्त एकदा दादा म्हणतात आणि त्यानंतर आमचं काम सुरू होऊन जातं. सपोर्ट म्हणजे सगळ्यांची सपोर्ट सिस्टम म्हणजे मला जरी परिवारांना जरी बेदखल केलं तरी आमचा जय हिंदचे दादा आहेत ते नक्की मदत करतील. ही त्यांच्यासाठी खूप मोठे जमेची बाजू राहते. मग ते अगदी घरच्यासारखं आम्हाला समस्या सांगतात. समस्या म्हणजे त्यांच्या काय असतात खरं तर? समस्या बऱ्याच ठिकाणच्या येत्या. मग तुमच्या घरगुती भांडणापासून त्या समस्या येत्या. बरं, मग निवृत्ती वेतनाच्या वगैरे पण समस्या असतात आहेत ना. मग त्यांच्या समस्या आहेत काय. जर ज्यावेळेस तुमचं मग आता काय झालं बरेच वर्ष आता ज्यावेळेस ह्या पैसा जास्त यायला लागला म्हणजे पैसा जसा यायला लागला आई वडिलांना वाटतं की मी 30 वर्ष मुलाला सांभाळलं, मला नक्कीच काहीतरी त्याचा पाठी मिळाला पाहिजे. पत्नीला वाटतं की माझं मी सर्वस्व त्यासाठी दिलं होतं, मला काहीतरी मिळालं पाहिजे. किंवा मुलं असतील. मग ही जी असतात ना ह्याच्यावरती सुद्धा सोल्युशन काढलं सरकारनं. सैनिक कल्याण विभागानं त्याच्यावरती सोल्युशन काढलं की कोणाला किती पैसा मिळाला पाहिजे काय म्हणजे त्याचं वाद निर्माण नाही झाला पाहिजे. वाद होतात त्यानंतरच मग त्याचं चर्चा करून निरसन होत असतं. म्हणजे ते होतात नाही असं काहीच नाही आणि केलं जातं. आता त्याची टक्केवारी वगैरे सगळी ठरवलेली आहे. त्यामुळे कोणाचा जर का चुकून जरी वाद जरी आला तरी त्या सेम टाइम मध्ये निपटला जातो. मग जमिनीची भांडणं असतील कारण आता कोण पाठीशी नाहीच म्हणलं की मग तुमचं जमिनी हडप करणं आणि काय करणं हे बऱ्याचशा चाललेलं असतात. मग ते करतात त्यासाठी म्हणून काम केलं जातं. मग महसूल विभागाशी संपर्क करणं, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करणं. ज्यावेळेस ते पत्नी वारंवार हेलपाटा मारत असते जर तिच्याच्यानं होत नसलं की मग त्यावेळेस आम्ही नक्कीच त्यातनं हे करतो, पाठपुरावा करतो आणि सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतो. यश पण येतं. ज्यावेळेस जय हिंद फाउंडेशनचं आम्ही जय हिंद म्हणून आम्ही ज्यावेळेस काम सुरू करतो तेव्हा पुढचा पण नक्कीच काम करतो. आणि जय हिंद फाउंडेशन सारख्या ठिकाणी माझ्यासारखे पत्रकार आहेत. मग वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन पण करत असतो, सांगत पण असतो.
छोटा मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर पाठीशी राहिलेलो असतो. हम्म. त्यामुळे त्याचं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आमच्या माध्यमातून काम होत असतात. 2017 पासून आता जवळजवळ म्हणजे आमचा असं झालं की विधवा प्रथा मुक्तीचा प्रयोग हा मोठा आमच्याकडून राबवला गेला. बर. ज्यावेळेस शहीद होतात सैनिक त्यावेळेस एकदम पोरकं वाटून जातं, पाठीशी कोण आहे का नाही हे असं वाटून जातं. पण शहीद सैनिक मरत नाही, शहीदच असतो तो. शहीद अमर असतो, सैनिक अमर असतो. त्यामुळं आम्ही ही जी विधवा प्रथा मुक्ती हम्म. ती सुरुवात केली. ह्याची एवढा पसारा आणि इतकं नेटवर्क मोठं वाढत गेलं की एक वेळेस कोणाच्याकडे कार्यक्रम झाला, आम्ही ज्यावेळेस वर्धापन दिन असतो किंवा प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, हम्म. कोणताही त्यांच्यातला ज्यावेळेस कार्यक्रमात सहभागी होतो आम्ही आवर्जून तिथल्यांना मोटिवेट करत असतो. बर. म्हणजे आमच्या ज्या जैन फाउंडेशनच्या महिला भगिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी म्हणून काम करतात. हम्म. त्यांना विधवेचं जगण्यापेक्षा सौभाग्याचं जगणं जगण्यासाठी म्हणून प्रेरित करतात. बर. त्यांना पण खूप चांगलं वाटतं, कारण समाजात मानाचं स्थान विधवेला कमी मिळतं. अजूनही तो दृष्टिकोन अजून पूर्ण दृष्टिकोन तो अजून समाजाचा बदललेला बदललेला नाही. नाहीये. हा, बरोबर. बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तसाच आहे हो विधवेकडे बघण्याचा बरोबर. सुद्धा. बरोबर. म्हणून आम्ही सौभाग्य म्हणजे जैन फाउंडेशनच्या माध्यमातून मी आवर्जून नावं घ्यायला मला पण बरं वाटून जाईल. हम्म. आमच्या हेमलता फडतरे आहेत, खटावच्या आहेत, उर्मिलाताई कदम आहेत, सातारच्या आहेत, हम्म. स्नेहलता जगताप आहेत, पुण्यावरून आहेत, बर. किंवा आमच्या आणि अन्य भगिनी आहेत. हम्म. ह्या ग्राउंड लेवलवरती काम करतात. सतत पाठपुरावा करणं, सतत काम त्यांच्यासाठी करणं. आज 8 पेक्षा जास्त गावं संपूर्णपणे विधवा मुक्त प्रथा मुक्तीकडे घेऊन गेलेले. वा. ही मोठी आमची जमेची बाजू आहे. आमच्या कामाच्यामुळं महाराष्ट्र शासनाला सुद्धा GR काढावा लागला बर. की ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर करा आणि अख्खं गाव विधवा प्रथा मुक्त. पण अजून सुद्धा समाजामध्ये रूढ अशी आहे की तिकडे अजून कसं करावं आपण, हा. लोक क्या कहेंगे. बरोबर. सगळ्यात मेन तर ती गोष्ट होऊन जाते की लोक क्या कहेंगे. समाज आम्हाला नावं ठेवल म्हणतात हम्म. की नवरात्र तुमचा गेलाय, तुम्ही तर मस्तपैकी अगदी म्हणजे सौभाग्य अलंकार घालून. पण आम्हीच ज्यावेळेस हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात हम्म. त्यावेळेस आमच्याच भगिनी जे जैनच्या भगिनी आहेत त्यांना सगळं सौभाग्य अलंकार देतात. सौभाग्य अलंकार तिथं पूर्ण कम्प्लिटली देऊन त्यांचा पूर्ण कम्प्लीट सन्मान करतात. वा. दरवर्षी होणाऱ्या शहीद परिवाराच्या साठी हम्म. जैन फाउंडेशन सन्मान सोहळा घेतं. वा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये सन्मान सोहळा घेतात, जेणेकरून की त्याचा एक तर बलिदानाचं सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना प्रेरणा देणं, त्या माता भगिनींना त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, हे त्यातनं मोठं काम होऊन जातं. आणि जर त्यांना ह्या प्रथेतून जर बाहेर पडायचं असलं, विधवा प्रथा मुक्तीकडून सौभाग्य अलंकार घ्यायचं असलं तर आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो. आमचे भगिनी प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळं एक बघून दुसऱ्याकडे हे नेटवर्क खूप वाढलं, खूप चांगलं झालं. आज देशामध्ये किंवा अन्य राज्यामध्ये कसं होतं, ज्यावेळेस उत्तर भारताकडे आपण जातो त्यावेळेस महिलांच्या बाबतीत नियम एकदम कडक आहेत. तसा त्या मानानं दक्षिण भारताकडं त्या मानानं महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे, स्वातंत्र्य आहे आणि निर्णय घेण्याची जी आहेत ना ती बऱ्यापैकी महिलांच्याकडे आहेत. आणि त्यामुळं ते आमचं काम चांगलं सुफल झाले. आम्हाला त्याचं खूप समाधान वाटतं. समाज त्यासाठी पुढे येतोय, ते महत्वाचं आहे. त्यांच्या एका गावामध्ये त्यांच्या स्वतः सासू सासऱ्यांनीच की तू ह्यातून बंधनातून मुक्त हो, बर, तू सौभाग्याचं आयुष्य जग. बरोबर. माझा मुलगा तुमच्या बरोबर आहे, अजून सुद्धा आहे, तो गेलेला नाही. बर. हे सांगून त्यांना सौभाग्य अलंकार देऊन सौभाग्याचं जगणं त्यांना मिळवून दिलं. किती ही सुंदर मोठं विचार. कौतुकाची बाब राहिली. खूप सुंदर विचार. आणि आमच्या खरंच संस्थेच्या आमच्या त्या माता भगिनी जे काम करतात त्यांचं आम्हाला कौतुक वाटतं की आपला सगळं कामाचा पसारा बाजूला ठेवून या समाजासाठी काम करतात, माता भगिनीसाठी करतात, वीरपत्नीसाठी करतात किंवा शहीद परिवारासाठी काम करतात. सैनिकी जीवन जगताना सुद्धा जेवढा आनंद होता त्यापेक्षा डबल आनंद आम्ही आता सध्या सेवानिवृत्तीमध्ये, कारण ह्याच्या कक्षा इतक्या रुंदावल्या. सैनिकात असताना सीमेवरती काम करायला लागायचं किंवा सैनिकांसाठी काम करायला लागायचं. मला विशेष बाब म्हणून सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये सैनिकांसाठी इतकं प्रचंड अडचणी, ज्यावेळेस येणारा
जर चुकून जर सुट्टी अगदी इमर्जन्सीच्या ह्याच्यामधून जर सुट्टी आलाच, कोणी रेल्वे स्टेशनला सरळ पहिल्यांदा अडवणार. बरोबर. मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. ही गाडीवाले इतका भरमसाठ पैसा काढण्याच्या मागे राहायची, कारण तुमच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट नाही, पोलीस अडवणार येतं, ही होणार येतं, ती होणार येतं, 6,000 नाही, 5,000, 4,000 द्या, 10,000 द्या. म्हणजे तिथे अडवणूक जी होत होती तिथं काही नाही. करणारा सैनिक आहे त्याच्याबद्दलची जे म्हणतात ना, म्हणजे काही वेळेस म्हणजे सूट मिळायची. सगळेच आहेत असं म्हणत नाही मी, बरेच जण प्रामाणिकपणे मदत करणारे पण होते. पण ज्यावेळेस ज्यांना मदतीची गरज पडत होती, एखादा सैनिक सुट्टीवरनं माघारी जायला मागतोय, त्याची गरज तिथं आहे, बरोबर, आणि जर त्याला जाऊनच देत नाहीत, तर मग आम्हाला सुधाकर पठारे साहेबांच्या सारखे अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. मिलिंद मोहिते साहेबांसारखे ज्यावेळेस महामार्ग प्रशासनाला ते काम करत होते, खूप चांगली मदत झाली. साहेबांना एक फोन केला, सर माझा सैनिक चाललाय, काहीतरी मदत द्या, आमचा डॉक्टर चाललाय. किंवा आमचा मुलगा ज्यावेळेस कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जे काम करत होता, त्यावेळेस सुद्धा खूप या अधिकाऱ्यांनी मदत केली. पोलिसांनी सुद्धा मदत केली, नाही असं काहीच नाही. पण पोलिसांच्यावरती प्रेशर आहे. बरोबर. अधिकारी मुक्तपणानं निर्णय घेऊ शकतात, कर्मचारी घेऊ शकत नाही. म्हणून थोडंसं आम्हाला कम्युनिकेशन करायला लागत होतं, त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करायला लागत होतं. कोरोना टायमिंग मध्ये सैनिकांना सुट्टीवरनं माघारी वरती पण जाग्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून गाड्या मिळवून देणे, मेडिकल सर्टिफिकेट मिळवून देणं, आणि काही जे पण मदती असतील, खाण्यापिण्याचं असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल ती करून देण्यापासून सुट्टीवरनं आलेला तो घरापर्यंत सुरक्षित कसा पोहोचेल, बरोबर, ही करण्यापर्यंत सुद्धा खूप मोठं काम केलं. दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस पण आम्हाला करायचं वाटलं तरी आम्ही कधी मागे बघितलं नाही, कारण फोन चालू होता. कोरोना होता म्हणून फोन बंद होता असं काहीच नाही. बरोबर. त्यामुळे अगदी त्यांच्यासाठी बऱ्याचशा अपेक्षित असणाऱ्या सगळ्या सुविधा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. जसं वीरपत्नीसाठी आम्ही काम करत होतो, तसं सैनिकांसाठी आम्ही त्यावेळेस करण्याची संधी खूप मिळाली. खूप म्हणजे आता सध्या म्हणजे जैन फाउंडेशन नुसतं फक्त ह्यांच्यासाठी काम करत नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी असणारं प्रेरणास्तोत्र, देशासाठी जगासाठी असणारं प्रेरणास्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, ज्यांचं कार्य ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं यासाठी म्हणून सर्वात पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये जयंती साजरी केली. भव्य मोठी जयंती साजरी केली आम्ही. मोठ्या लेवलवरती छत्रपती सगळ्यांना माहिती आहेत, सर्वसामान्यांना नाही ना. जम्मू नंतर आम्ही गोव्यालाही केलं. ह्या वर्षीचे आमचे पानिपतला झाले, जिथं पानिपतचं तिसरं युद्ध लढलं गेलं भूमीमध्ये. नीरज चोप्राचं गाव, त्या गावामध्ये तिथले असणारे रोड मराठा, नीरज चोप्राच्या गावात जरी साजरी आम्ही केली तरी, कारण तिथं सदाशिवराव पेशव्यांचं धड तिथं होतं त्या गावाच्या शेजारीच, आणि त्याच गावात जाऊन आम्ही शिवजयंती ह्यावेळी साजरी केली. आपण राम म्हणतो, काहीतरी म्हणतो, पण ते जय शिवराम म्हणतात. म्हणजे एवढ्यापर्यंतचा आदरभाव म्हटल्यानंतर आम्हाला तर पेटून उठल्यासारखं वाटलं ना. बरोबर. त्यातनं तर आम्ही देशासाठी काम करणारी माणसं, सतत आमचा क्षत्रिय धर्म आम्ही निभावणारी माणसं, आम्हाला इतकं त्याचं कौतुक वाटलं त्या लोकांचं. आपल्याला अजून सुद्धा माहित नाही की त्यांच्याकडे छत्रपतीविषयी किंवा मराठी माणसाच्या विषयी इतका आदरभाव आहे. आपल्याला, तुम्हाला सुद्धा माहित नाही किंवा मला सुद्धा माहित नाही अजून सुद्धा, पण इतका प्रचंड आदरभाव असणारी माणसं हरियाणामध्ये आहेत. आता सुद्धा मराठा वीरेंद्र सिंग वर्मा जे आहेत खूप काम करत आहेत. मला कौतुक वाटलं, त्यांच्याविषयी आदरभाव वाटला, तिथल्या सगळ्या जनतेविषयी आदरभाव वाटला. असंच जर मी बाहेरच पडलो नसतो, शेतीत करत राहिलो असतो, शेतीत राहिलं असतं, माझ्या पॅरामीटर छोट्या राहिल्या असत्या. बरोबर. पण एक विचार केला की मी अजून पुढे जाऊन काम करायचं. त्यावेळेस मी सैनिक बनलो. देशाच्या सगळ्या म्हणजे पश्चिमेपासून म्हणजे मुंबईपासून ते अरुणाचल प्रदेश, रामेश्वरम पासून ते पार लडाखपर्यंत असा पूर्ण चौकोन आम्ही पूर्ण पार केला. 10 वर्ष मी बर्फामध्ये दिवस काढलं, प्रचंड विषम परिस्थितीमध्ये दिवस काढलं. प्रचंड मी ज्यावेळेस मनात आलं की सैनिक कळला पाहिजे, म्हणून मी आवर्जून हे पुस्तक लिहिलं. हे खास एक 52 कशी सैनिक म्हणून हे पुस्तक मी आवर्जून लिहिलं. यामधून सैनिकांच्या व्यथा, कथा आणि गाथा ह्या तिन्ही गोष्टी ह्यामध्ये मी लिहिल्या आहेत. असताना माध्यम क्षेत्रात म्हणतात विषम परिस्थिती, बरोबर, ह्या एका शब्दामध्ये तुम्ही सगळं सामावून टाकता. पण किती प्रचंड त्या विषम परिस्थितीमधनं किती त्रास आहे. मी जर सातारावरनं म्हणजे माझ्या गावापासून जर अरुणाचल प्रदेशच्या चौकीपर्यंत पोहोचायचं म्हणलं तर किती त्रास आहे हे सुद्धा मी ते टाकलं. आतंकवाद्यांचं एक ऑपरेशन आम्हाला करायचं म्हणलं किंवा एखाद्या घटनेत आम्ही सहभागी व्हायचं म्हणलं किती त्रास आहे हे टाकलं. माझा ज्यावेळेस तडपणारा सैनिक कुटुंबाविषयी, किंवा सुट्टी जाता जाता ज्यावेळेस जायच्या आदल्या दिवशी बर्फाखाली दबून ज्यावेळेस घायल होतो, तिथं शहीद होतो, तेव्हा किती म्हणजे कल्पना करण्याच्या बाहेरचं होतं.
ज्यावेळेस म्हणजे नोटांचं बंडल खिशात येतं, घरीच निघालोय आणि तिथंच त्याचा जीव जातोय. किती प्रचंड असतं. म्हणजे तुमच्या प्रवासातले असतील किंवा अन्य कोण क्षेत्रातले असतील, आम्ही 20 माणसं ज्यावेळेस दबली आणि ज्यावेळेस आम्ही बाहेर काढत होतो, तर 3 जणांच्या तोंडातनं राम 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 शब्द येत होता. आणि सतत त्यांच्या त्या घटनाच ते आठवत होती की माझी मुलं काय करतील. ज्यावेळेस ऑपरेशन पराक्रम संसदेवरती हल्ला झाला, आम्ही पूर्ण तयार झालो होतो. आम्ही जैसलमेरच्या बॉर्डरवरती होतो. आम्हाला लढाईचं ठिकाण सांगितलेलं होतं. लढाई कशी होणार हे माहित होतं. शाबोज ऑपरेशन आमचं म्हणजे स्पेशल हॉलिबॉर्न ऑपरेशन मधनं ज्यावेळेस आता उडीचा जसा अटॅक झाला, सेम अटॅकसाठी आमची पलटण तयार होती. पूर्ण कम्प्लिटली आमची तयार झालेलं होतं. माझ्या कामातनं माझ्याकडे बरेच वेगवेगळे कामं होते त्या आणि जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे मला फोन करायला दिवसा तर वेळ कधीच मिळाला नाही. मी सैनिकात असल्यामुळे आम्ही घरी आमच्या मिसेससाठी असतील आम्ही एसटीडी फोन ठेवलेला होता. मी रात्रीच्या 2:30 वाजता फोन केला होता घरी की माझं उद्याच्या म्हणजे 100% आमच्या कर्नल साहेब शिवसाहेबांनी आमच्या पलटणच्या ज्यावेळेस मंदिरात सगळ्यांना जमा केलं आणि त्यांना परिस्थितीबद्दल सांगितलं की आपलं उद्याच्याला काय आहे. ऑपरेशन बद्दल त्यांनी नाही सांगितलं, पण सक्षमपणाने उद्या तयार करायची, उद्या लढायला सुरुवात करायची ही ज्यावेळेस सांगितलं, त्यानंतर मी रात्रीचं घरी फोन केला आणि एकच सांगितलं घरच्यांना, म्हणजे वडिलांना सांगितलं की सौरभला आणि संकेतला शिकवा बस. कारण की त्यांना जर शिकवलं तर ती पुन्हा मोठी होणार आहे. त्यांना मागं ठेवू नका. वडिलांनी तोच शब्द पाळला. 5 वर्ष त्यांचं निधन झालं. आमचा पाठिंबा हरवला. त्यावेळेस म्हणजे आमच्या पत्नीच्या पाठीमाग उभं राहणार ते स्वतः होतं. पोरांच्या पाठीमाग उभं राहणार ते स्वतः होतं. राजस्थानमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रसंगाला सामोरं जाता त्यावेळेस वेगळाच अनुभव वेगळे येते. 52 डिग्री सेंटीग्रेड तापमान कसं जगायचं. इथं आपण 36 डिग्री सेंटीग्रेड मध्ये तापमानामध्ये आपण दिवस काढतो, तेवढंच आपलं काय हाल होतात. आपण टेम्परेचर कमी करण्यासाठी म्हणून आपण स्लॅबमध्ये तिथं टेंटमध्ये होतो आम्ही. दिवसा हायएस्ट टेम्परेचर तर रात्रीचं लोएस्ट टेम्परेचर. ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस लढायला जायचे, साधनं बरोबर ठेवायची नव्हती जास्त, कारण लढायला जाण्यासाठीच्या वेळेस लढायचीच साधनं फक्त बरोबर होती. तिथं आराम करण्याची साधनं नव्हती. कित्येक लोक अशी रात्र अशी बसून काढायची. 1 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान, 2 डिग्री सेंटीग्रेड तापमान. आमचा जे खंदक खोदलेला होता, खंदक मध्ये 2-2, 3-3 जण बसून राहायचे. का तर नाही ना, नियम आहे की लढायला जाताना सामान आमचं मर्यादित असलं पाहिजे. आमच्या कितीतरी चांगल्या आठवणी होत्या, कितीतरी फोटोज माझे होते. मी लिहिलेली डायऱ्या होत्या. मला डायरी लिखाणाची खूप मोठी सवय होती. तर ते सवय, ती लिहिलेली डायरी, त्यावेळेस फोटो, चांगले चांगले व्हीआयपी बरोबर किंवा काय असं मला ज्यावेळेस मी इथं इंजिनिअरिंग येतो त्यावेळेस जी सगळे सर्टिफिकेट मिळाले ती सगळी जाळली गेली त्यावेळेस. कारण आमच्याबरोबर एक चिटुरी सुद्धा आमच्या बरोबर लढायच्या वेळेस नको. सगळं आमच्या समोर आमच्या सगळ्या आठवणी जाळल्या गेल्या. कितीतरी मला वाईट वाटलं, पण काय नियमापुढे काहीच नाही. कारण सैनिक ही शिस्त एवढी मोठी, शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे सैनिक हा. कारण सैनिकांच्या शिस्तीपुढं सगळ्यांचं हॅट्सऑफ असतं. त्यामुळं जाळायचंय तर जाळायचंय. सुरुवात मी स्वतः हवालदार होतो, माझं स्वतः सगळं बाहेर काढून दिलं. बायकोकडे आलेली पत्र असतेली किंवा आणि काय आठवण असतील. आम्ही सैनिकांसाठी काय, आता तुमचं व्हिडिओ कॉल येतो, दिवसात 3 वेळा व्हिडिओ कॉल करून तुम्ही बोलू शकता जिथनं शक्य आहे. त्यावेळेची परिस्थिती काय, तुमच्या बायकोनं आत्ता लिहिलेलं पत्र 11 दिवसानंतर माझ्याकडे पोहोचणार. जर का शहाण्या म्हणजे त्यातनं त्या चांगलं पैकी जर लिहू शकत असतील तर ते बरं. तुम्ही कसे मी कसे जर म्हणत असतील तर पण पत्र आलं आहे त्याचं मोठं आम्हाला वाटायचं. पत्राचं बंडल आम्ही साठवून ठेवायचो. अप्रूप होतं ते. आठवणी गोड मग पुन्हा त्यानंतर काढून काढून वाचल्या जायचे. कित्येक वेळा तर असं प्रसंग. ज्यावेळेस मी 88 ला भरती झालो त्यावेळेस नाम पिक्चर आलेला होता. आणि ज्यावेळेस ते गाणं लावलं जायचं, चिट्टी आई चिट्टी आई, इतक्या वेळा रोडलो असेल की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे गाणं लागलं की मग त्या घरच्या सगळ्या आठवणी मनात नाही यायच्या, दाटून यायच्या. मग पुन्हा त्यानंतर तेच पुन्हा ठेवायचं. म्हणजे अजून सुद्धा ज्यावेळेस सुट्टीवर सगळ्या घरच्या समोर आम्ही जात होतो त्यावेळेस आम्हाला काय वाटत नव्हतं. पण आम्ही ज्यावेळेस बाहेर तिथनं पडलो की जेवढं पण मनात असेल ना तेवढं सगळं पूर्ण. कारण
तुम्ही एखाद्या वेळेस फक्त 10 दिवसाची 4 दिवसाची ज्यावेळेस टूरला जाता त्यावेळेस तुम्ही किती दिवस तरी तयारी करता, माझं रिझर्वेशन झालंय का, खरं. माझी सीट बुक झाली का, माझी काय झाली का. खरं. पण हजारोच्या संख्येनं सैनिक बाहेर जातात त्यावेळेस काय परिस्थिती, रिझर्वेशन नसते. त्यावेळेस तर रिझर्वेशनची पण सिस्टम नव्हती, रिझर्वेशन करून जावं असं कोणाला वाटत पण नव्हतं. असं दरवाज्यातनं उभं राहून आमचा जाणारा सैनिक होता, बरोबर. वेगळी व्यवस्था नव्हती किंवा काहीच नव्हतं. आता तर आपण कमीत कमी रिझर्वेशन करू शकतो. आता त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन आमचा सैनिक 2 रुपये जास्त जाऊ द्या पण त्रास कमी व्हावा म्हणून बाय एअर म्हटलं तरी जाऊ शकतो. आता फ्लाईटनं म्हटलं तरी जाऊ शकतो. त्यानंतर आमची सैनिकांची होणारी जी आमची ट्रान्झिट कॅम्पची शिबिर, भयान परिस्थिती प्रचंड बेकार होती. त्यात आवर्जून मी लिहिलं की त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये जाणं म्हणजे नरक यातनासारखं कामकाज होतं. बर. म्हणजे प्रचंड संख्येने येणाऱ्या सैनिकांची संख्या आणि जाणाऱ्यांची संख्या कमीच. त्यातनं जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी जर असेल, रस्ते बंद, सगळं बंद, व्यवस्था बंद, सैनिकांचा गराडा पडायचा तिथं. 10 लोकांची जिथं व्यवस्था आहे तिथं 100 ते 1000 माणसं जर तिथं जाऊन पोहोचत असतील तर काय तिथे काय व्यवस्था होणार आहे. बरोबर. व्यवस्थेकडे वाजपेयी साहेबांनी लक्ष दिलं. मी आवर्जून त्यांचं मी आभार मानेन. जॉर्ज फर्नांडिस साहेब, वाजपेयी साहेबांनी लक्ष दिलं. ट्रान्झिट कॅम्पची हालत सुधारली. सैनिकांसाठी रस्त्यांची व्यवस्थापन आणि आता गडकरी साहेबांनी तर खूप चांगली छान केली. मला तर त्या अरुणाचलचं तर मला इतकं भयान प्रसंग वाटतात की कशा कशा परिस्थितींना आम्ही वरती जात होतो. मला रस्त्यावरतीच मरायचं नव्हतं खरंच ऍक्च्युली. म्हणजे ट्रान्झिट कॅम्पचं अपघातात नाही मला लढून मारायचं होतं. पण काय लढायला जर पोहोचायचं असलं तर मला तो रस्ता पार करतच जायला पाहिजे ना. ते ठिकाणं पार केल्याशिवाय मी तर त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकणार नव्हतो. ते आम्ही सहन करायचोच ना तेवढ्यासाठी. घरच्या आठवणी तर आहेतच. आमच्यातल्या कित्येक जणांचं ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस, संसदेवरती ज्या वेळेस हमला झाला त्या ऑपरेशन पराक्रमच्या वेळेस 13 महिने कोणाला सुट्टी नव्हती. अगदी वडील गेलं असू द्या काय फरक पडत नाही, आई आजारी काय फरक पडत नाही, तिथल्या तिथं बघा म्हणायची. आपण देशासाठी लढायला आलेलो. कित्येकाची पत्रच दाखवली जात नव्हती मोठ्या मोठ्या घटना घडल्यानंतर सुद्धा. मला कारगिल सारखं आणि कुपवाडासारखं मला चांगले प्रसंग आठवतात. वरती बर्फ पडला की मुवमेंट सगळ्या बंद होतात. म्हणजे वर जाणं म्हणजे चौक्यापर्यंत जाणं शक्यच नाही होत. 6 महिन्याचं राशन बर्फाच्या वेळेस भरलं जातं. त्यानंतर वर जाणं खाली येणं काही भानगडच नाही. म्हणजे बर्फाच्या टाइमिंगला खास करून तर आलेलं पत्र तिथं जर आलं त्यांच्या परवानगीनं, म्हणजे बरेचसे आमचे सैनिक फोन करून वरनं विचारायचे आमचं पत्र आलं का, आठवण येऊ. बरोबर. काय आठवणी घेऊन जगायची. पुढे बघितलं तर पाकिस्तान आहे, माग भारत पण दिसना. हो अशा ठिकाणात आम्ही आहे की भारत दिसतानाच मला पाकिस्तानच जास्त दिसतो, पुढे दिसतोय. अशा ठिकाणात आम्ही आहे. मग कोणत्या आठवणीवरती जगायचं, हो किती वेळ जगायचं, काय सुविधा आहेत तिथं. उतरायचं आणि चढायचं म्हटलं तर 3 कुपवाड्याला अक्षरशः तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या मी चौकीवरती ज्या पोस्टवरती होतो, मला तिथनं जर एसटीडी करण्यासाठी फोन करायसाठी मला जर यायचं म्हणलं होतं ना तर 2 डोंगर चढून उतरून यायला लागत होतं. आणि त्यावेळेस पण लांब लचक गर्दी लाईन आणि त्यानंतर फोन यायचा. जर त्यातनं पण आणि जर का लाईन चालू असेल तर ठीक, 1.5-2 मिनिटं बोलायला मिळणार. 1.5-2 मिनिटासाठी म्हणून 2 डोंगर पालतं करून आमचा जाणारा सैनिक तिथं फोन करायचा. किती प्रचंड व्यवस्था. जर सॅटेलाइटची व्यवस्था 15 दिवसानंतर एखाद्या टायमाला तो आमचा ऑपरेटर यायचा, सॅटेलाइटच्या फोन माध्यमातून एखाद्या टायमाला बोलायला द्यायचा. पण त्याची व्यवस्था म्हणजे त्यावेळेस एवढी सुधारित नव्हती. एका टायमाला दोघांनी जर बोललं तर दोघांचं बोलणं ठप्प होऊन जायचं. आता हे ग्रामीण भागातल्या आपल्या महिला मंडळीला बायकांना माहित नाही. बरोबर. आपण बोलतो तोपर्यंत त्या बोलून मोकळ्या व्हायच्या, म्हणजे उत्सुकता पोटी, आणि दोघांचं बंद होऊन जायचं, कोणाचं ऐकायला जायचं. म्हणजे अशा होत्या. एसटीडीचा फोन सुविधा तर होती परंतु ती पर्याय सुविधा नव्हती. 1000 लोक असायची आणि एक एसटीडी होत असायचा, शक्यच नव्हतं. मी ज्यावेळेस कुपवाड्याला पोस्टिंग होतो त्यावेळेस मी सांगायचो 15-20 रुपये आमच्या एखाद्या सहकार्याला द्यायचो आणि मी त्याला सांगायचो हा नंबर, आणि फक्त फोन करून घरी सांगायचं की आज जेवण आहे, काम संपलं. काय त्यापेक्षा आता काय सांगू शकणार तिथनं. काय आम्ही ठिकाण सांगू शकत नव्हतो, आमची तिथली परिस्थिती वर्णन करू शकत नव्हतो. काय सांगणार मग बाकी. तुम्ही कशी काय, मी काय काय. आता समजा जर का सांगितलंस की पोरगा आजारी तर मी काय करणार. बाबा आहेत ते पैसे पाठवू शकणार नाहीत. तुमच्याकडे जे उपलब्ध साधनं आहेत त्याच तुम्ही करा ना. आपण अजून जर त्याचा काडीचा आधार याला जायचं तर ती काडी मोडून पडणार. त्यापेक्षा
मी घरी फोन एस्टेटचा होता, सगळं होतं. ह्यांना एकच फोनवरनं आमचं कोणतरी एखादा शिपाई सांगायचं की ताई अजूनपर्यंत आहेत शाबूत, बस ह्याच्यापर्यंत काही नाही. पण आणि काही टायमाला बेस कॅम्प मध्ये जर काही मी आलोच तर घरच्या फोनवरनं फोन करायच्या, आला फोन तर मग पुन्हा त्यानंतर बोलायचं थोडंसं. ह्याच्यापेक्षा म्हणजे दुसरं काय भावना काय. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आम्ही ठिकाण कळवू शकत नव्हतो, काही माहिती देऊ शकत नव्हतो. सुट्टीवरती आलोय, गेलोय, चाललोय, इथं आहे तिथं आहे, बर्फ पडतोय, पाऊस पडतोय, चिखल आहे, हा त्रास झालाय, मी आजार आहे, काहीच कळू शकत नाही. कारण ते सैनिक शिस्त आहे, नियमावली त्याला. त्यामुळे नाही आपण काय करू शकत ना कसलं जायचं. म्हणजे प्रचंड समस्यांचं भांडार असलेला हा सैनिक, आणि आपण काय फक्त म्हणतो की विषम परिस्थितीनं जगतो. अगदी किती 2 शब्दामधनं सगळं सांगतो. याच्यातनं आम्ही बघितलं की जेवणाची व्यवस्था, अक्षरशः आट्यामध्ये किड असायचं, लाल किड असतात, तुम्ही बघितलेले कधी? कारण खूप मोठी आहे ना, हे लाखांना असणारे सैनिक आहेत. म्हणजे आज दळलं ना आज खाल्लं असं तर शक्यच नाही ना. कितीतरी त्याच्या म्हणजे अपडेटेशन होत 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 पुढे जाणार. तांदूळ आहेत, भात आहे, आळ्या बघतोय दिसतोय ना, शिजलेल्या भातामध्ये आळ्या आहेत. आळी बाजूला काढायची, टाक खायची, तो अख्खा भात तर टाकता येत नाही ना. अगदी किती जरी आमचा जर कुकनं जरी धुवून जरी टाकला तरी पण एवढं तर त्याच्याकडे पण 150-200 माणसं जेवणार आहेत. त्याला पण सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून चाललेलं असतं काम, रात्री 9:30 वाजेपर्यंत. म्हणजे काय होतं, काम सतत लागलं की मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन येऊन जातो ना. सतत सतत तीच काम म्हटलं की त्याला थोडा आळसपणा थोडा जातो. आता थोडंसं म्हणजे आटा बरा यायला लागला, म्हणजे जे पीठ आहे थोडंसं बरं यायला लागलं, थोडंसं क्वालिटी थोडी सुधारली. पुन्हा त्यानंतर तांदूळ थोडं बऱ्यापैकी यायला लागलं. नाही तर जुना तांदळाला अक्षरशः मागणी तुम्हाला खऱ्यानं सांगतो, कित्येक वेळा तर मी आळ्या की बाजूला काढ, आणि ज्यावेळेस तुम्हाला 4 माणसाचं किंवा 2 माणसाचं जेवण बनवायचे त्यावेळेस तुम्ही क्वालिटी बनवाल. जेव्हा 200 माणसाचं जेवण बनवायचे काय क्वालिटी असेल? 4 माणसांनीच बनवायची, त्याला काय क्वालिटी असणार आहे सांगा बरं. म्हणजे आपण किती जरी म्हणलं की अगदी पौष्टिक आहार, ज्यावेळेस 110 रुपये किलोनं मटण असतं त्यावेळेस सैनिकांच्यासाठी 40 रुपये किलोनं जर मटण खरेदी करत असेल तर काय क्वालिटीच असेल बरं. म्हणजे काय होतं, ही बाहेर तुम्हाला काहीच माहित नाही पडत. खरं खरं. म्हणजे बर्फातनं मैत चालत जायचे म्हणून फक्त हा शब्द म्हणतो, पण बर्फात चालत असताना किती त्रास झाला आमचा. ज्यावेळेस कुपवाडामध्ये आमचा सैनिक शेत झाली, आम्हाला चौकीपासून खालीपर्यंत पोहोचवायचं होतं. आम्हाला बर्फातनं पाय टाकायला येत नव्हतं. पाय टाकायला गेले की एवढं जात होतं, 4 फूट खाली जात होता. दुसरा पाय टाकायचं म्हटलं तर तेवढीच पुन्हा ढेंग खाली पुढे टाकायला असं सरकवता इतर येत नाही. कसं काढत असतील बरं त्यांनी. सीमेवरती काम करत असताना डोळ्यात येऊन जर कोणीतरी मला बोट घातलं ना तरी दिसत नाही, पण तिथं सैनिक जाऊन पहारा देत असतो. तुम्हाला जर का अगदी बॅक सपोर्ट पाहिजे असला तर 2 तासापेक्षा म्हणजे किंवा अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत येऊ शकत नाही, तेव्हा कोणी पण काय करू शकत. आम्हाला थांबण्याच्या वेळेच्या मर्यादा आहेत, त्या आतनं घुसखोरी करणाऱ्या त्यांना वेळेच्या मर्यादा नाहीत ना. त्यांना नाही वेळेच्या मर्यादा, त्यांना ठिकाणं बदली, ती सगळं आहे. आज हजारो किलोमीटरनं ही आहे सीमा भाग आहे आपला. कितीतरी प्रचंड अशा घुसखोरीच्या ठिकाणी रात्रंदिवस. मला चांगल्यापैकी आठवतंय, आज सुद्धा मला झोप 3 तासापेक्षा का जास्त येत नाही, तर मी त्यावेळेस माझी 20 वर्ष मी 3 तासापेक्षा जास्त कधीच झोपलो नाही. कधी झोपलो नाही. दुपारचं कधी झोप नाही, रात्रीची झोप येईल काय ते सांगता येत नाही, कधी कोणता टास्क येईल त्याचं सांगता येत नाही. काय मी 32 वर्षापर्यंत नोकरी करू शकलो असतो, पण झाली सेवा भरपूर झाली म्हणलं. 20 वर्षामधनं मला थोडं शारीरिक बाधा झाली आणि ती काही सैनिकांच्या ह्याच्यात शक्य नव्हतं. त्यामुळे मला शेवटी मग पर्याय नसल्यामुळं मी शेवटी 20 वर्ष म्हणलं बाद झालं. मी पुन्हा त्यानंतर बाहेर करतो काम. सैनिकांची जशी शिस्त आहे तशी शारीरिक क्षमता तशी तंदुरुस्त असावं लागते, नाहीतर त्याचं काम काहीच नाही. मी ज्यावेळेस देशासाठीच काम करायचं, सैनिक म्हणून साठी काम करायचं असलं तर मी बाहेर जाऊन पण काम करू शकतो. की मला मी आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ठाम विश्वास देत होता, मी हीच जी काम आहे मी बाहेर सुद्धा जाऊन काम चांगल्यापैकी करू शकतो मी. आणि मी करून दाखवलं की नुसतंच फक्त त्यातनं सैनिकांतच मी काम नाही हे केलं,
तर सैनिकांच्यासाठी म्हणून सेवानिवृत्त असल्यानंतर सुद्धा सेवा प्रवृत्त झालो, त्यांच्यासाठी काम केलं. आज त्यामुळं मला माझा गर्व आहे, अभिमान आहे. मला राज्य सरकारचे 2 पुरस्कार आहेत. तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या संस्था संघटनांनी कित्येक वेळा मला पुरस्कृत केलं. महानगरपालिकेनं सन्मान केला. पुन्हा त्यानंतर सगळ्याच विभागाने जवळजवळ म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, महानगरपालिका असेल, पोलिसांनी असेल, सगळं काम करतो म्हणलं ना, मी स्वस्तपणे घरात बसायचं आणि नुसतं फोनवरनं बजरंग निंबाळकरांना फोन करून सांगायचं की असं असं काम करा. आता माझ्याकडं क्षेत्र एवढी मोठी आहे ती, मी म्हणजे माझी शेती पण आहे, मग शेती जाऊन करत असतो. तसंच मी इथं आल्यानंतर सुद्धा इथल्या ह्याच्यामध्ये काम ज्यावेळेस करतो त्यावेळेस समोरची व्यक्ती निवांतपणाने घरी बसली असती, निंबाळकरांना फोन करून सांगत असते, कारण त्यांनी समाज माध्यमावर बघतात की चाटे सरांच्या बरोबर ओळख आहे, पोलिसांच्या बरोबर ओळख आहे, रेल्वेवाल्यांच्या बरोबर ओळख आहे, शमिका मॅडमच्या बरोबर ओळख आहे. म्हणजे ह्या ज्या असतात मग तिथनं त्यांचं हे चाललेलं असतं. लोकांनी अपेक्षा खरंच तुम्हाला ऍक्च्युअली सांगतो की स्वतःनं थोडंसं प्रयत्न करावं. प्रयत्न करायच्या पहिलेच फोनाफोनी करून जे आम्हाला हे करत असतात, काम करण्यासाठी मना नाही. आम्हाला 24 तासापैकी काम जर करत राहिलो, सेवाभावी वृत्ती हीच राहणार, तेवढंच आमच्याकडे निष्कलंक काम राहणार. आणि आवर्जून आम्ही म्हणतो की तुमचं खरोखर समस्या असेल आवर्जून सांगा. मरणाची अजून सुद्धा मला अजिबात भीती वाटत नाही. स्पष्ट वक्तेपणा मला काही म्हणजे अजिबात कोणत्याही गोष्टीनं मी कमी करणारा मधला नाही. जे खरं आहे ते खरं, कारण मी सैनिक आहे. मी जर खऱ्याला खोट्याला खरं जर म्हणायला गेलो तर त्या माझ्या अख्ख्या लाखो सैनिकांसाठी म्हणून ती बाधक ठरत असतं. त्यांच्या इमेजला तडा जायला असं कोणतं काम करणार नाही. सगळ्यांसाठी काम करू, सगळ्यांच्या बरोबर काम करू, सगळ्यांनी काम करायला मला संधी द्यावी आणि मी काम करत राहू. आणि देशासाठी काम केलेल्याचं नक्कीच मला कौतुक आहे. देशानं मोठं मला केलं, देशानं माझ्या परिवारासाठी काम केलं, बस बाकी आणि काय पाहिजे. मी आज सुद्धा सांगतो की तुमच्या टॅक्सच्या पैशातनं माझं पेन्शन होती तर मला तुमच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे मी काम केलं त्याची पेन्शन मिळालीच पाहिजे. आमचं काम जे सहज सोपं नाही. सियाचीनला आज आमचा ज्यावेळेस सैनिक काम करतो त्यावेळेस तिथे प्रचंड वेदना आहेत. सियाचीनच्या वेळेस ज्यावेळेस गलवान घाटीमध्ये लढाईचा प्रसंग आला त्यावेळेस आम्ही स्वतःना आवर्जून 100च्या वरती काहीतरी लोक होती, आम्ही आवर्जून स्वतःला सांगितलं की आम्ही अजून सुद्धा लढण्यालायक आहे. आज लढण्यासाठी सैनिक जे आहे 65% सैनिक तर त्यांच्या मदतीसाठी म्हणून लागतो, 35% सैनिक काम करतो. त्यांच्या मदतीसाठी काम करणारा 65% त्यांना मदतीसाठी काम करावं लागतं. त्यांच्या लढणाऱ्या सैनिकांसाठी आम्ही 65% मध्ये काम करू म्हटलं. तुम्हाला जेवण तर पुरवू शकतो, तुम्ही ज्यावेळेस रात्रीचं टायमाला झोपाल त्यावेळेस मी ड्युटी तर करू शकतो. मी आवर्जून आम्ही म्हटलं होतं जर ज्या देशाला माझी गरज आहे मी आवर्जून जाईल. ह्या जगण्यात काय अर्थ आहे हो. देश ज्यावेळेस संकटात असेल त्यावेळेस आम्हाला आवर्जून बोलवा, आम्ही अजून सुद्धा जाणार. अजून सुद्धा आमचा हातपाय आहेत. अगदी तुमचं तीच नाही, तुमच्या हितल्या ड्युट्या लावा, हिथं आम्ही काम करू, कारण आम्ही देशासाठी, आम्ही देशाचं सैनिक. देश माझा आहे, देशाचा सर्वप्रथम देश हे पहिलं आम्ही. कारण कुटुंब आता ही प्रणाली आमच्या आता जवळजवळ आमच्या कुटुंबाकडे दिलेली. मुलं मोठी झाली, सगळं झालं, त्यांच्या सगळ्यांच्या कृपेनं, देशवासियांच्या कृपेनं आमचं सगळं व्यवस्थित झाले. त्यामुळे मला आता कुटुंबाकडे जाण्याची जरूरत नाही. आता मला पुन्हा फिरून माघारी देशाकडे वळायचे. देश म्हणजे मी कधी सोडलेला नव्हता, पण तरी पूर्ण 24 तास 12 महिने सुद्धा मी देशासाठी काम करण्याची मला थोडीशी अजून सुद्धा हे आहे. काम करत राहणार. जी कर्तव्य भावना आहे तीच आमची कायम राहील. तुम्ही ज्या पद्धतीने आता काम करत आहात ही देशसेवाच आहे. बाकी आम्ही तुमच्या इतकं काम करू की नाही माहिती नाही, पण तुमच्या कार्यामुळे जे काही आता प्रेरित होणार आहे समाज, तुम्ही जसे म्हणालात की निंबाळकरांना फोन करून सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांचं कार्य तर पूर्ण सोशल मीडियावर आहे किंवा ते पुस्तक रूपात त्यांनी बंदिस्त करून ठेवलंय. ते वाचून जरी थोडीशी प्रेरणा घेतली आणि 2 पावलं आपण सुद्धा त्यांच्याबरोबर चाललो ना, तरी ते जे काही काम करतात किंवा तो जो एक सच्चा सैनिक आहे त्यानं जे काही काम केलंय त्याला ती आपण सलामी दिल्यासारखं आहे असं मला वाटतं. सर तुम्ही इथे आलात, हे जे काही ऐकलं ते अंगावर शहारे आणण्यासारखं होतं. कारण आर्मी फक्त आम्हाला माहिती असतं, आम्ही इकडे सगळं एन्जॉय करत असतो लाईफ, आणि बॉर्डरवर आपला सैनिक आहे एवढंच माहिती असतं. पण खऱ्या अर्थानं सैनिकाची काय अवस्था असते, काय जेवण जेवतो आणि काय कंडिशनमधून, कारण शेवटी तो सुद्धा माणूसच असतो. आणि एवढं सगळं जगल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे बसून अजूनही म्हणू शकता की मला अजूनही देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे आणि मी तिथे जायला तयार आहे. हा फक्त एक देशभक्त
फक्त म्हणू शकतो दुसरा कुणीच नाही, आणि याची प्रेरणा सगळ्यांनीच घ्यावी असं मला वाटतं. तुम्ही वेळात वेळ काढून अगदी एवढ्या मोठ्या तुमच्या व्यापातून वेळ काढून आमच्या पॉडकास्टवर आलात, खास माझ्यासाठी तुम्ही वेळ दिलात, शतशः ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद.